सर्वांना नमस्कार. ज्ञान प्रसारक मंडळाचे सन्माननीय सचिव, आमचे मार्गदर्शक आदरणीय मोहेकर सर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुनील पवार सर, अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा कळमचे सचिव सन्माननीय अरविंद शिंदे सर, इनर व्हील क्लबच्या अध्यक्षा डॉक्टर आकांक्षा पाटील, सचिव डॉक्टर भिंगारे मॅडम, इतिहास विभाग प्रमुख आणि आमच्या सगळ्यांचे आवडते डॉक्टर हरिभाऊ पावडे, ज्यांच्या संकल्पनेतून ही व्याख्यानमाला आकाराला आली आणि ती आता पूर्णत्वाकडे जातीये, त्या डॉक्टर वर्षा सरोदे मॅडम, या महाविद्यालयाचे विद्यार्थी स्टाफ, या व्याख्यानमालेला जुळलेली माझी मैत्रीण जयश्री देशमुख मॅडम, वसमत बहिर्जी स्मारक विद्यालयातील शिक्षिका, अत्यंत हुशार अभ्यासू, आणि त्यांचा परिवार, माझा विद्यार्थी रितेश, आणि आपण सगळेजण. खर तर राष्ट्रमाता राजमाता मा जिजाऊ यांचं कार्य आणि सावित्रीबाई फुले यांचं कार्य माहिती नाही असा महाराष्ट्रातला नव्हे तर भारतातलाही कोणी माणूस असेल असं मला वाटत नाही. याचं कारण असं आहे. सर, काही प्रॉब्लेम झालाय का सेटिंग मध्ये? नाही नाही, काही नाही, येतोय आवाज, येतोय. हा हा. आणि अशा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या महानायकांच्या संदर्भात बोलत असताना मला याचं भान आहे की या आभासी मंचावरती इतिहासाचे दोन दोन अभ्यासक विद्यार्थी आहेत. खर तर जिजाऊ मासाहेबांच्या बद्दल बोलत असताना 400 वर्ष उलटून गेली तरीही आपल्याला जिजाऊ मासाहेबांचं कार्य अगदी आत्ता घडल्यासारखं वाटतं. याचं कारण जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्याला असं जाणवतं की जिजाऊ मासाहेब असतील किंवा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले असतील, यांचं कार्य जेव्हा आपण बघतो तेव्हा या दोघीही नव्हे तर या अशा असंख्य महानायकांनी परिवर्तनवादी भारताचा इतिहास रचत असताना स्वतःचं आयुष्य, स्वतःच्या सुखदुःखाला तिलांजली देत सर्वसामान्यांचं जगणं सुखी आणि समाधानी समर्थ करण्यासाठी आपलं आयुष्य पणाला लावलं. खर तर जिजाऊ मासाहेबांच्या संदर्भात असो किंवा सावित्रीबाई फुले यांच्या संदर्भात असो, आपण जेव्हा बोलायला लागतो तेव्हा आपल्याला जाणवतं की आज आपल्याकडे इतकी भौतिक साधन संपत्ती आहे, एवढ्या महत्वाच्या गोष्टी असताना सुद्धा आम्हाला आमच्याकडे वेळच मिळत नाही. पण जिजाऊ मासाहेबांचा काळ किंवा सावित्रीबाई फुलेंचा काळ जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्या लक्षात येते की केवढ्या मर्यादा त्या काळात होत्या, आणि एवढ्या मर्यादा त्या काळात असताना सुद्धा त्यांच्याकडे अशी कुठली अशी शक्ती होती की ज्या शक्तीला किंवा ज्या विचाराला धरून जिजाऊ मासाहेबांनी असो किंवा सावित्रीबाई फुलेंनी असो त्यांच्या जगण्यातनं हजारो पिढ्या उन्नत आणि सुंदर करण्याचा प्रयत्न केला. मग सावित्रीबाई फुले किंवा जिजाऊ मासाहेबांची प्रेरणा घेऊन आजची स्त्री, म्हणजे मला जो विषय दिला सावित्री, जिजाऊ आणि आजची स्त्री, या विषयाची मांडणी करत असताना माझ्या समोर असंख्य प्रश्न आज उभे आहेत. म्हणजे ज्या देशामध्ये विचारवंतांची हत्या केली जाते, ज्या देशाचा पोशिंदा म्हणजे अनेक वर्ष आपल्या मागण्या रास्तपणे आणि संवैधानिक रीतीने मागण्या मान्य करण्यासाठी शासनापुढे नेण्यासाठी त्याला महिनोन्महिने संप करावा लागतो, ज्या देशाची युवती किंवा स्त्री शून्य ते किंवा जन्मलेल्या बाळापासून ते 60-70 वर्षाच्या स्त्रियांपर्यंत ती स्त्री असुरक्षित वाटायला लागते, दर 2 मिनिटाला एक बलात्कार होतो, दर 30 सेकंदाला एक विनयभंगाची केस दाखल होते, आजही स्त्री गर्भात मारली जाते, अशा सगळे प्रश्न माझ्या आजूबाजूला वाचून असताना जेव्हा मी सावित्री जिजाऊंकडे बघत असते तेव्हा असंख्य प्रश्न माझ्या समोर उभे राहतात. मग एक स्त्री म्हणून माझ्यासारख्या स्त्रीला काय काय करता येण्यासारखं आहे या अनुषंगाने पण मी विचार करते. मला आनंद वाटला, मला खरंच आज समाधान वाटलं की या मंचावरती अनिसचं काम करणारे एक अशी एक फळी आहे. म्हणजे आपण लक्षात घेऊया की ज्या काळामध्ये, म्हणजे जिजाऊ मासाहेबांचा काळ जर आपण समोर घेतला तर आपल्याला लक्षात येतं की 400-450 वर्ष आता होत आहेत. त्या काळामध्ये जिजाऊ मासाहेबांसारखी एक सामान्य स्त्री, आपण सामान्य स्त्री तिला त्यांना यासाठी म्हणतो की कुठल्याही, म्हणजे तुमच्या माझ्यासारखी, म्हणजे तथाकथित डिग्र्या घेतलेली किंवा अनेक पदव्या घेतलेली अशी ही स्त्री आपण एका बाजूला ठेवूया आणि जिजाऊ मासाहेबांना एका बाजूला ठेवूया. म्हणजे काळाच्या सुद्धा शेकडो हजारो पावलं पुढे असणारी ही स्त्री जन्माला आली आणि जे कर्तृत्व त्यांनी सिद्ध केलं, त्या कर्तृत्वाच्या पावलावर चालत असताना माझ्यासारखी एखादी स्त्री जेव्हा मी तिचा विचार करते, आपण किती सक्षमपणे जिजाऊची लेक म्हणण्यासाठी आपण स्वतःला तयार आहोत, किंवा आपण स्वतःला किती ताकदीने म्हणू शकतो, केवढा स्वतःच्या म्हणजे सतत विवेक बुद्धी जागी ठेवून मी असं म्हणू शकते का की मी सावित्री जिजाऊंची लेक आहे. आणि जेव्हा मी असं म्हणायला लागते तेव्हा मला वाटतं की अरे मी काय केलं,
मी माझं कर्तव्य काय बजावलं समाजाच्या प्रती. आणि मग जिजाऊ साहेबांचा इतिहास बघू किंवा सावित्रीबाई फुलेंचा इतिहास बघू, तेव्हा आपल्याला जाणवतं की त्यांच्या समोर जेवढी आव्हानं होती त्यापेक्षाही आपल्या समोर अगदी जुजबी सुद्धा आव्हानं आज नाहीयेत. कारण आज आपण माहिती तंत्रज्ञानाच्या दृष्टीने प्रचंड विकसित झालेलो आहोत. आज कुठल्याही क्षेत्रामध्ये स्त्री नाही असं क्षेत्र नाहीये. आणि अशी परिस्थिती असताना आज मग मी कुठे आहे किंवा स्त्री कुठे आहे याचा विचार जेव्हा आपण करतो, तेव्हा आपल्याला अक्षरशः म्हणजे म्हणजे आपल्या समोर म्हणजे आपण स्तंभित होऊन जातोय की आपण काय करतोय. म्हणजे आपण विचारही करू शकणार नाही की जिजाऊ साहेबांनी त्या काळामध्ये अंधश्रद्धेवरती आघात केले. केवळ अंधश्रद्धेवरती आघात करून ही स्त्री बसलीये का, किंवा शिवाजी हवा शेजाऱ्याच्या घरात, किंवा असं एक आपण चौकटीत असणारे आणि स्वतःला सुरक्षित झोन मध्ये, कम्फर्ट झोन मध्ये जगू पाहणारी माणसं म्हणतात की नाही बाबा, माझा मुलगा हा फक्त नाकासमोर बघून चालणारा, सरळ कॉलेजमध्ये जाणारा आणि कॉलेजमधून घरी येणारा असा असला पाहिजे. मला काही घेणं देणं नाही समोरच्या घरात काय चालू आहे, किंवा मला काही घेणं देणं नाही समाजात काय चालू आहे, असं म्हणणाऱ्या लोकांच्या समोर जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा आव्हानाला भिडणारी स्त्री म्हणून जिजाऊ साहेबांकडे जेव्हा आपण बघतो, तेव्हा जिजाऊ साहेबांनी त्या काळामध्ये अंधश्रद्धेच्या विरुद्ध लढा देत असताना पूर्ण ताकदीनिशी त्या उभ्या राहिल्या. म्हणजे त्यांनी काय केलं, तर पूर्ण ताकदीनिशी त्या जेव्हा उभा राहिल्या, तेव्हा त्यांच्या हे लक्षात आलं की आपण म्हणजे तुम्ही म्हणजे अनेक उदाहरणं आहेत, मी एक दोन उदाहरणं घेऊन पुढे जाते. जिजाऊ साहेबांनी काय केलं, तर त्यांच्या हे लक्षात आलं की समाज अंधश्रद्धेमध्ये गुरफटत चाललाय आणि समाजाला अंधश्रद्धेमध्ये गुरफटणारी एक विशिष्ट अशी व्यवस्था आहे. आणि त्या व्यवस्थेवरती हल्ले करायचे असतील तर केवळ बोलून चालणार नाही, तर कृतीतनं ते हल्ले आपण केले पाहिजे. एक छोटस उदाहरण आहे, म्हणजे प्रतापगडाच्या म्हणजे पायाचं खोदकाम चालू होतं, तेव्हा खूप साऱ्या अशा मूर्त्या सापडल्या देवाच्या. जिजाऊ साहेबांनी त्या मूर्त्यांना, जेव्हा जिजाऊ साहेबांकडे मूर्त्या घेऊन काही लोक आले आणि ते म्हणाले की साहेब आपल्या पायऱ्यांवरच्या तिथे पाया खोदताना मूर्त्या सापडल्या, तेव्हा जिजाऊ साहेब असं म्हणाले नाही, वा वा फार छान झालं, आपल्यावर देवाची कृपा आहे वगैरे, मी श्रद्धेला अजिबात कोणाचे आव्हान देत नाहीये. पण जिजाऊ साहेबांनी अत्यंत म्हणजे त्यांना लक्षात आलं की अरे वा, किती सुंदर चांगली गोष्ट झालीये. त्यांनी त्या असं म्हणाल्या नाहीत की आपण एक मंदिर बांधू, प्रतिष्ठापना करू वगैरे वगैरे असं म्हणाल्या नाहीत. तर त्या असं म्हणाले की अरे वा, खूप छान झालं, आपण ह्या मूर्त्या वितळवा आणि स्वराज्याच्या कामी हा पैसा आणा. इतकी दृष्टी स्त्री, इतकी म्हणजे विज्ञानाला म्हणजे आज आपण जरी विज्ञानाची व्याख्या करत असू तरी विज्ञानाच्या म्हणजे मूलभूत असा आधार असून घेऊन जगणारी ही स्त्री प्रतापगडाच्या म्हणजे पाया खोदताना मिळालेल्या त्या मूर्त्यांपासून वितळवून त्याचा पैसा स्वराज्याच्या कामी आणा असं जेव्हा म्हणते, तेव्हा आपल्या लक्षात येतं की आज आपण काय काय विकत चाललोय आणि आज आपण काय काय संपवत चाललोय. या देशाला असणारा खूप मोठ्या पराक्रमाचा, त्यागाचा प्रचंड मोठा वारसा असणारा हा देश आज आपण उघड्या डोळ्याने जेव्हा बघतो, तेव्हा जिजाऊ साहेब आठवल्याशिवाय राहत नाहीत. त्याच्या पुढे जाऊन अजून एक खूप महत्वाचं एक उदाहरण मी देते. आजच्या स्त्रीला आपण यातनं काय घ्यायला हवं किंवा आज आपण काय घेतो, तर जिजाऊ साहेबांच्या समोरची अजून एक महत्वाची गोष्ट की जेव्हा मुरार जगदेवानी त्या पुण्याच्या बंजर झालेल्या जमिनीवरती एक पहार आणि चप्पल वगैरे लटकवली होती, तेव्हा जिजाऊ साहेबांनी त्या सगळ्या जमिनीवरती एक सुंदर सुपीक पीक उगवण्यासाठी त्याची एक पूजा केली. आणि पूजा करण्यासाठी शेजाऱ्याच्या मुलाला बोलवलं नाही, तर स्वतःचा मुलगा शिवराय याच्या हाती नांगर दिला. जरी त्या नांगराला फास होण्याचा असेल तरी त्याची पूजा मात्र आपली विधवा आई आणि आपल्या विधवा वहिनीच्या हाताने त्यांनी केली. आणि हा एक खूप मोठ्या धार्मिक दहशतवादाला दिलेलं खूप मोठं आव्हान होतं, लक्षात घ्या. म्हणजे आज आपण आता मकर संक्रांतीचा सण येतोय आणि माझ्या समोर असणाऱ्या काही सहकारी भगिनी आहेत, मला क्षमा करा पण मला बोलल्याशिवाय राहत नाही. आपण मकर संक्रांतीचा सण येतो आणि हल्ली थोडीशी आशादायी चित्र आहे की विधवा स्त्रियांचं पण कुणीतरी हळदी कुंकू करतंय. ही निश्चितच आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. आपण प्रगतीच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकतोय. पण आपल्या मनामध्ये असणारी, आपल्या डोक्यामध्ये असणारी विचारांची जी जळमट आहेत ना, ही जळमट आपण किमान झटकून देऊ शकतो का या विचाराने, किंवा या निमित्ताने याचा पण आपण विचार करूया. म्हणजे काय होतं बघा, हळदी कुंकू येतं आणि 15 दिवस आमच्या महिला हळदी कुंकवासाठी सगळीकडे जातात, गेलं पाहिजे. ज्या ज्या काळामध्ये हळदी कुंकू ही संकल्पना आली तो काळ खूप जुना होता. म्हणजे इतिहासाचे विद्यार्थी इथे आहेत, मला वेगळं सांगायची गरज नाही. पण तो काळ खूप वेगळा होता. म्हणजे समाजात बालविवाह व्हायचे, मुली खूप लवकर सासरी यायच्या आणि मग त्यांना काहीतरी विरंगुळा म्हणून असे सगळे गोष्टी आल्या आणि मग त्याला आपण अध्यात्माचं अधिष्ठान दिलं, त्याच्यातनं आपण पवित्र
पावित्र्य ही संकल्पना आली वगैरे वगैरे. पण आज आपण काय करतोय बरं, आज आपण हळदी कुंकाला जातो तेव्हा त्या हळदी कुंकाचे किती भयंकर रूप आज आपल्या समोर आले. तिथे श्रद्धा उरलीये का? तिथे श्रीमंतीचं प्रदर्शन आले का? बरं, हळदी कुंकाच्या नावाखाली आम्ही काहीतरी वेगळा विचार मांडतोय का? जिजाऊ साहेबांचाच आदर करतोय का? सावित्रीबाईंच्या विचारांचाच आदर आम्ही करतोय का? कारण आम्ही शिकलो आहोत. आम्हाला शिकवण्यासाठी, आमच्यासारख्या हजारो पिढ्या शिकण्यासाठी या महानायिकांनी आपलं आयुष्य झिजवलं. आपलं आयुष्य त्यांनी अक्षरशः सगळ्या सुख समाधानाच्या, आनंदाच्या क्षणांवरती पाणी सोडून किंवा त्या सगळ्या सगळा मोह बाजूला सारून या माणसांनी आपली घरदार सोडलेत. मग अशा सगळ्या महानायिकांचा किमान या निमित्ताने तरी आम्ही गजर करतो का, जागर करतो का? आणि का करत नाही? आणि आपण का का करू नये असे प्रश्न मला या निमित्ताने पडायला हवे. पण होतं असं की मला प्रश्न पडायला आता अवकाशच नाही राहिला. कारण होतं असं की माझ्याकडे मी इतका व्यस्त झालोय, मी इतकी बिझी झालीये की उरला सुरला वेळ माझा तो 1.5 2 GB डेटा मला दिलाय आणि त्याच्यामध्ये उरला सुरला वेळ जातो. आणि पुढे माझ्या समोर प्रश्न निर्माण होण्यासाठी तो अवकाशच मला शिल्लक ठेवला जात नाही किंवा शिल्लक राहत नाही. आणि मग जेव्हा आपण जिजाऊ साहेबांकडे बघतो तेव्हा जिजाऊ साहेबांचं चरित्र किंवा त्यांचं एक चरित्र म्हणून किंवा ती स्त्री म्हणून जेव्हा आपण त्यांच्याकडे बघतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की काय आव्हानं या स्त्रीने पेलली असतील. म्हणजे माझा लहाना मुलगा शाळेतून किंवा मोठा मुलगा क्लासमधून किंवा कुठून येत असताना 10 मिनिटं जर उशीर झाला तर माझा जीव अक्षरशः म्हणजे मी असे आपण सगळेजण खूप डिस्टर्ब होऊन जातो. म्हणजे काय झालं असेल, नको नको ते वाईट विचार येतात. जर समजा नवरा जर आपला रोज येणं जाणं करत असेल आणि तो जर येण्याच्या मध्ये 5 मिनिटं 10 मिनिटं उशीर झाला असेल तर मनामध्ये नको नको तसे विचार येतात. काय झालं असेल, गाडी लागली असेल का, धडक दिली असेल का, सगळे जगाचे वाईट विचार आपल्या मनाला येतात आणि आपण सारखे वाईट विचार करायला लागतो. पण विचार करा, जी माऊली स्वतःचा मुलगा, स्वतःचा नवरा एकाच वेळी मोहिमेवरती पाठवते आणि वापस कोण येईल याचा काहीच भरोसा नाही, आणि असं अख्खं आयुष्य ही स्त्री तशी जगली. म्हणजे आज निरोप घेऊन गेलेल्या मुलाचा चेहरा उद्या मी पाहिल की नाही एवढा सुद्धा म्हणजे पाहिन याची अजिबात त्यांना शाश्वती नसताना सुद्धा आपलं मूल किंवा आपला नवरा हे सातत्याने मोहिमेवर पाठवणारी ही स्त्री आपण जेव्हा आई म्हणून विचार करतो, बायको म्हणून विचार करतो, तेव्हा या स्त्रियांनी दिलेलं समर्पण, या स्त्रियांचा त्याग, आपण शिकलेल्या सवरलेल्या स्त्रिया आणि आजची स्त्री म्हणून आपण कुठपर्यंत हा वसा आणि वारसा घेऊन जाणार आहोत याचा विचार आपण या निमित्ताने करणं खूप गरजेचं आहे. मी परत एकदा सांगते, मी थोडी परखड बोलते, मला क्षमा करा. कारण मला असं वाटतं की तुमच्या समोर मी हे नाही बोलू तर कुठे बोलू. कारण का तर प्रॉब्लेम असा आहे की माझा एक भाऊ असं म्हणतो की आजूबाजूला खूप असे फुलं आहेत पण ते फुलं सोडून कोणाच्या ओंजळीत टाकावी हा खूप मोठा प्रश्न आहे. कारण ती ओंजळ समजून घेणारी माणसं समाजामध्ये आज हल्ली नाहीयेत. त्यामुळे लक्षात आपण घेऊया की आपल्यावरती खूप मोठं ओझं या समाजाचं आहे. आपल्यावरती खूप मोठं ओझं या तमाम बहुजनांना माणूस म्हणून जगण्याचा हक्क आणि अधिकार देणारे जे तमाम महामानव या देशात होऊन गेले, मग फुले शाहू आंबेडकर असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, अनेक अनेक लोक ज्यांनी आपलं आयुष्य झिजवलं तुमचं माझं जगणं सुंदर करण्यासाठी, त्यांनी आपलं आयुष्य वेचलं. त्यांचा विचार आणि त्यांचा वारसा पुढे घेऊन जात असताना आम्ही काय घेऊन पुढे जाणार आहोत आणि पुढच्या पिढ्यांना आम्ही काय उत्तर देणार आहोत याचा विचार या निमित्ताने करणं खूप आवश्यक आहे असं मला वाटतं. याच्या पुढे जिजाऊ साहेबांचा असेल किंवा सावित्रीबाई फुलेंचा असेल, आपण जेव्हा विचार करतो तेव्हा मला असं काही गोष्टी, अजून एक दोन गोष्टी मला सांगणं गरजेचं वाटतं. म्हणजे बघा की स्वतःला म्हणजे ज्या काळामध्ये सावित्रीबाई फुले जन्माला आल्या आणि 1 जानेवारी 1848 ला त्यांनी पहिली मुलींची शाळा सुरू केली. म्हणजे मी जिजाऊ वरून थेट सावित्रीबाईंपर्यंत येते कारण मला वेळेची मर्यादा आहे आणि त्या वेळेमध्ये मला हे सगळं संपवायचं आहे. मग आपण थोडासा विचार बघूया की जिजाऊ साहेबांच्या नंतर अनेक म्हणजे सावित्रीबाई फुलेंची पिढी किंवा सावित्रीबाई फुले जन्माला आल्या आणि त्यांचं सुद्धा आयुष्य तुम्हाला मला सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे माझी आजी, माझी पणजी जेव्हा मला सांगायची की तिचं पोटाला कुंकू लावून लग्न जमलं आणि ती जन्मल्यानंतर काही वर्षामध्ये म्हणजे जेव्हा ती विधवा झाली आणि एकट्या मुलीवरती तिला अख्खं आयुष्य काढावं लागलं, अशा स्त्रिया जरा डोळ्यासमोर आपण आणू तेव्हा आपल्याला जाणवतं की सावित्रीबाई फुलेंनी केलेलं काम तुमच्या माझ्या आयुष्याला संजीवनी देणारं होतं. म्हणजे त्यांनी सावित्रीबाई फुलेंनी शिक्षणासाठी सगळं अख्खं आयुष्य झिजवलं, महात्मा फुल्यांनी झिजवलं. कारण त्यांना असं वाटत होतं
की माझी या समाजातला बहुजन माणूस, समाजातला शेवटचा माणूस जर शिकला तर त्याला गुलामी समजेल, त्याला तो नकार द्यायला शिकेल आणि त्याच्यावरती ओढवलेल्या परिस्थितीवरती तो प्रश्न विचारायला शिकेल. पण दुर्दैवाने आपण हे मान्य करायला हवं की शिकलेला माणूस नम्र होण्याऐवजी नम्री होत चाललाय. म्हणजे आपण विचार करू शकतो की म्हणजे जेव्हा सावित्रीबाई फुलेंनी शाळा सुरू करण्याचा महात्मा फुलेंनी सावित्रीबाई फुलेंनी जेव्हा शाळा सुरू करण्याचा विचार मनात आणला आणि प्रत्यक्षात जेव्हा ही कृती ते करायला लागले, तेव्हा प्रचंड समाजाचा रोष त्यांना पत्करावा लागला. आणि हा रोष पत्करत असताना त्यांच्यावरती हल्ले झाले, त्यांना वाळीत टाकण्यात आलं, त्यांना स्वतःचं घरदार सोडावं लागलं. म्हणजे कल्पना करू शकतो आपण की हल्ली आपण बाल्या बाल्याची माय बाली आणि दहाबायदाची खोली एवढं इथपासून तो बाल्या बाल्याची माय बाल्या आणि दहाबायदाच्या 4 खोल्या इथपर्यंत आम्ही मजल मारलीये. आणि आता हल्ली 4 खोल्यापासून 40 खोल्या, 40 खोल्यापासून 40 प्लॉट वगैरे वगैरे पर्यंत आमची मजल वाढत चालली आहे. पण ज्या माय माऊलींनी आपलं आयुष्य सुंदर करण्यासाठी उभा आयुष्य लढा उभारला, त्या माय माऊलीकडे किंवा त्या ज्योतिबांकडे आपण काय नजर भेट, त्यांच्या फोटोला सुद्धा बघताना आपली नजर नजर त्यांना देण्याची ताकद आपल्यामध्ये आली आहे का, हा पण विचार आपण या निमित्ताने करणं खूप आवश्यक आहे. म्हणजे जेव्हा ह्यांनी शाळा सुरू केली तेव्हा लोकांनी प्रचंड विरोध केला आणि शेवटी मुलींना शाळेत न येण्यासाठी सगळ्या मार्ग अवलंबल्यावर शेवटी त्यांनी समाजातल्या 4-5 पहिलवानांना हेरलं आणि मुलींना पोत्यात टाकून शाळेत हे आणायला लागले. आणि पोता पद्धतीचं शिक्षणापासून आज आपण वैमानिक झालो, विमान एवढंच नाही तर आम्ही अनेक गोष्टी बनवायला लागलो. आणि असं सगळं बनवत असताना मग आम्ही टाचणीपासून विमान बनवतोय हे सगळं खरं आहे. पण टाचणीपासून विमान बनवणारी स्त्री डोक्याने सुद्धा तितकी वैचारिक दृष्ट्या संपन्न झालीये का, हाही विचार करणं फार महत्वाचं आहे. मी पुन्हा हळदी कुंकाकडे येते. म्हणजे बघा तुम्ही की तुम्हाला मला अडाणी ठेवण्यासाठी व्यवस्था किती सुंदर पद्धतीने खेळ खेळते. म्हणजे राजकारण आहे एक प्रकारचं. म्हणजे कसं राजकारण आहे बघा की म्हणजे अनेक जण म्हणजे मी खूप जणांना बघते, माझ्या मैत्रिणींना पण बघते की संक्रांत आली की बायका खूप कौतुकाने सांगतात की बाई 15 दिवस आमचे हे मला सगळीकडे घेऊन फिरतात. म्हणजे काहीच म्हणजे म्हणजे बघा तुम्ही की वर्षभराचं सगळं अकाउंट 15 दिवसामध्ये नवरा डील करतो बायकोचं. म्हणजे तिने वर्षभर तक्रार केलीच नाही पाहिजे. म्हणजे काय होतं बघा तुम्ही की हळदी कुंकामध्ये खूप म्हणजे खूप मजेशीर गोष्टी असतात. म्हणजे मी बऱ्याचदा खूप विनोदानी आणि बऱ्याचदा म्हणजे हसण्याशिवाय आणि आनंद घेतल्याशिवाय पर्याय नाही. म्हणजे बघा तुम्ही की पत्नी आनंद बाजूला तिचे हळदी कुंकू चालू असतं आणि असे खूप सारे नवरे सगळे मित्र मित्र एकत्र बसून गप्पा मारतात. बरं या बायकांच्या गप्पा आणि पुरुषांच्या गप्पामध्ये खूप फरक असतो. बरं गप्पांची चिकित्सा आपण करू नये. पण मग काय होतं बघा की 15 दिवस नवरा आणि बायको हे दोघं जण हळदी कुंकाच्या निमित्ताने एकत्र येतात. नवरा तिला खूप ठिकाणी घेऊन जातो आणि मग बायकोचं अकाउंट वर्षभराचं क्लिअर होतं. पण लक्षात घ्या की या हळदी कुंकामुळे काय होतं माहितीये का की अशा अनेक गोष्टी आमच्यामध्ये नकळतपणे आमच्या माथी मारल्या जातात. मग त्याच्यातून अनेक गोष्टी आमच्याकडे नव्या नव्या येत जातात. मग याच्यामध्ये श्रीमंतीचं कॉम्पिटिशन येतं, याच्यामध्ये अनेक गोष्टी येतात. हे करू नये असं मला अजिबात म्हणायचं नाही, लक्षात घ्या. आपण हे सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. शेवटी माणसाला सगळ्या गोष्टी जगता आल्या पाहिजे, त्याला सुखाने जगण्याचा अधिकार आहे. पण हे सगळं करत असताना आपण विवेकाचा जागर कधी करूया ना, काही बिघडत नाही आपल्याला. आपण तिथे एखादं एखादं गाण्याची स्पर्धा ठेवूया, सावित्रीच्या ओव्याची स्पर्धा ठेवूया, जिजाऊ मासाहेबांच्या पोवाड्यांची स्पर्धा ठेवूया. पण आपण हे हे कधी करणार आहेत लक्षात ठेवा. हे आम्ही करू शकत नाही. आणि आता तर इतक्या विचित्र पद्धतीने ह्या सगळ्या सण समारंभाची अवस्था झालीये की सण समारंभ ही श्रीमंतीचे प्रदर्शन करणारी खूप मोठी म्हणजे खूप मोठं स्टेज निर्माण झाले असं मला वाटतं. म्हणजे सावित्रीबाई फुलेंचं लग्न ज्या फुले घराण्यामध्ये झालं ते प्रचंड श्रीमंत लोक होती. महात्मा फुल्यांचे वडील खूप श्रीमंत होते. पण या श्रीमंतीला ऐश्वर्याला बाजूला सारून सावित्रीबाई फुलेंनी शेवटी वेळ प्रसंगी घर सोडलं. मित्राच्या गोठ्यात हे लोक राहिले आणि तुम्हाला मला सुंदर जगणं जगता यावं यासाठी आयुष्य वेचणारे हे नवरा बायको ज्यांचा विचार आणि वारसा पुढे नेत असताना आम्ही कसे चुकतोय याचा विचार आपण यावेळी करणं गरजेचं आहे. एवढंच नाही तर बघा तुम्ही आमच्या सण समारंभाने आम्हाला पंगू करून टाकले, आमच्या सिनेमांनी आम्हाला पंगू करून टाकलं. म्हणजे माहेरची साडी नावाचा सिनेमा आला आणि त्या सिनेमामध्ये एक सून खूप मार खाते आणि मार खात खात ती मरते आणि मग
त्या त्या सिनेमाला अजरामर झाला आणि तो सिनेमा बघायला गावागावाचे लोक येतात. आणि मग अलका कुबल बघा कशी आहे, ती मेली पण तिने नवऱ्याचं घर नाही सोडलं, हा विचार आमच्या बायकांच्या मानगुटीवरती बसतो. आणि आमच्या बायकांमधली विवेकाची जी विचार करण्याची दृष्टी आहे ती हळूहळू हळू लोप पावते. आणि मग अन्याय सहन करण्यासाठी ही स्त्री अजून प्रबळपणे अन्यायाला म्हणजे प्रतिकार करण्याऐवजी ते सहन करते. आणि हे बाईचा धर्म आहे असं ती जेव्हा म्हणायला लागते, तेव्हा मग सावित्रीबाई फुलेंनी दिलेले क्रांतिकारी विचार, त्यांनी दिलेल्या विचाराचा डोळसपणा, हा आम्ही कुठे घेऊन चाललो याचाही विचार आम्ही या निमित्ताने करणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. एवढंच नाही तर सावित्रीबाई फुले सारखी स्त्री काय करू शकली? स्वतःला मूल नाही तर नाही म्हणून ही रडत बसली नाही, तर तिने असं एक मूल दत्तक घेतलं, ज्या मुलाचा सत्यशोधकीय विवाह केला, ज्या मुलाला डॉक्टर बनवलं, जो मुलगा परदेशात जाऊन शिकून आला. आणि एवढंच नाही तर प्लेगच्या साथीमध्ये जिजाऊ साहेबांनी जसं स्वतःच्या मुलाला मोहिमेवरती पाठवलं, तसं सावित्रीबाई फुलेंनी सुद्धा स्वतःच्या मुलाला यशवंताला प्लेगच्या साथीमध्ये समाजाचं काम करण्यासाठी अगदी एक छोटासा तिथे त्यांचा दवाखाना सुरू केला. आणि ही मायमाऊली स्वतः पाठीवरती अनेक रुग्ण घेऊन येत होती. शेवटच्या क्षणापर्यंत तिनं समाजासाठी, समाजाचं जगणं सुंदर व्हावं यासाठी काम केलं. पण आज मात्र आम्ही कुठे जातोय आणि आम्ही कुठे जातोय हा विचार करत असताना आम्ही शिकलेले सवरलेले अक्षर ज्ञान असणारी माणसं आमचं आयुष्य कुठे चाललंय, आम्ही भरकटतोय की काय, असं वाटणं, असं वाटल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून असं वाटतं की आजच्या स्त्रीच्या संदर्भाने विचार मांडणं अत्यंत महत्वाचं आहे. एवढंच नाही तर बघा की म्हणजे बालविवाहाच्या संदर्भाने अनेक जिल्हे भारत पहिल्या दुसऱ्या नंबरवरती आहेत. एकीकडे बालविवाह होत आहेत, दुसरीकडे तेवढ्याच जास्त प्रमाणामध्ये झालेली लग्न मोडतायत, तिसरीकडे लग्न जमत नाहीयेत, चौथीकडे वेगळेच प्रकार सुरू आहेत. या सगळ्यामध्ये आम्ही भरकटतोय की काय असं वाटायला लागते. म्हणून समाजाला दिशा देण्यासाठी, समाजाची भरकटलेली दिशा नीट करण्यासाठी या महामानवांच्या विचारांकडे आम्ही सातत्याने वळलो पाहिजे असं मला वाटतं. आता अनेक गोष्टी सांगत असताना अनेक एक दोन गोष्टी मी तुमच्या समोर ठेवते आणि मला असं वाटतं की बोलण्याच्या ओघामध्ये माझा वेळ संपत आला आहे. एक दोन चार गोष्टी तुमच्या समोर ठेवून मी थांबते. जिजाऊ साहेबांच्या काळामध्ये जेव्हा शेतकऱ्यांच्या संदर्भाने जिजाऊ साहेबांनी किंवा छत्रपती शिवाजी महाराजांनी काटेकोरपणे पावलं उचलली, म्हणजे बघा की या देशामध्ये, भारताला कृषीप्रधान देश आपण म्हणतो, या देशामध्ये 68 ते 70% लोक एकूण लोकसंख्येच्या शेती काम करतात. आणि मग ही शेती काम करत असताना या लोकांच्या संदर्भाने जेव्हा आपण बघतो, हा 68 ते 70% लोक, या लोकांचं जीवनमान एकीकडे आणि उरलेल्या लोकांचं जीवनमान एकीकडे, अशी खूप मोठी प्रचंड तफावत आज निर्माण झाली आहे. आणि मग ही तफावत निर्माण होत असताना मग शेतकऱ्याची पोरगी म्हणून, या देशाच्या पोशिंद्याचं लेकरू म्हणून माझ्या प्रती किंवा माझं जगणं जशा पद्धतीनं सुंदर आहे तशा पद्धतीने शेतकऱ्याचं जगणं सुंदर व्हावं यासाठी मी माझ्या पद्धतीनं किंवा मी माझ्या जगण्यातनं काही करू पाहते का, काही मला करावं असं वाटतं का. एक आपण उदास वातावरणामध्ये हल्ली जगतोय. म्हणजे आपल्याला, म्हणजे बीएड मध्ये एक शब्द आहे की पठार अवस्था निर्माण झाली आपल्या आजूबाजूला, एक सगळीकडे असं उदासीचं सावट निर्माण झाले. आणि मग या उदासीच्या सावटामध्ये आणि अजून एक गोष्ट मला सातत्याने जाणवते, तुम्ही आपण सगळेजण एकाच प्रोफेशन मध्ये काम करतो. आपण महाविद्यालयीन आयुष्यात असताना आपल्यामध्ये एक झिंग होती, आपल्यामध्ये एक तडफ होती, आपल्यामध्ये स्वप्न बघत होतो आपण. पण हल्लीच्या तरुणांच्या डोळ्यांमध्ये स्वप्न दिसत नाहीयेत. म्हणजे तुम्ही बघा, आपण सगळीकडे ही अवस्था आहे. म्हणजे महाविद्यालयामध्ये विद्यार्थी नाहीयेत, दोन तीन विद्यार्थी येतात, त्यांना शिकवण्यासाठी आपली मानसिकता किती होते. आणि या सगळ्यांमध्ये एक वेगळं वातावरण निर्माण होते, एक समाजामध्ये पोकळी निर्माण झाली. म्हणजे आणि मुलांच्या समोर अनेक प्रश्न आहेत, मुलांनाही, विद्यार्थ्यांना सुद्धा, या तरुणांना सुद्धा त्यांच्या समोर प्रचंड मोठ्या वेगाने जग बदलतंय. त्यांच्या हातामध्ये असणारा मोबाईल फोन त्यांचं आयुष्य विस्कटून टाकतोय. त्यांना सुद्धा त्यांच्या ध्येयापर्यंत जाण्यासाठी हा मोबाईल फोन अवकाशच देत नाही. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये महाविद्यालयाच्या बाहेरचा क्राऊड, जो क्राऊड या देशाच्या पोशिंद्याची पोरं आहेत, या देशातल्या कष्टकरी शेत कामगार मजुरांची ही मुलं आहेत. आणि अशा सगळ्या मुलांच्याकडे जेव्हा आपण बघतो तेव्हा त्यांच्या नजरेमध्ये एक विचित्र असं भय आणि विचित्र अशी उदासीनता आणि विचित्र अशी बेफिकिरी अशी जाणवते. आणि मग अशा सगळ्या विस्कटत चाललेल्या समाजाच्या घडीचा जर आपण विचार केला तर एक भय आणि भीतीचा गोळा पोटात येतो. त्याचं कारण असं आहे की बघा की म्हणजे आज आपण आपली घरं बांधली, आपल्या मुलांचे व्यवसाय उभे केले,
पण हे कसे कधी नीट राहतील? तर आजूबाजूचा समाज नीट राहिला तर हे राहील. आणि मग आजूबाजूचा समाज कधी नीट राहील तर आजूबाजूच्या समाजाला नीट करण्यासाठी किंवा त्यांना माणूस घडवण्याची प्रक्रिया सातत्याने सातत्याने ही सुरू असली राहायला हवी. आणि मग समाजातल्या प्रत्येक घटकाने ही स्वतःची जबाबदारी मानायला हवी. मग आपण आता बघतो की म्हणजे किती भयंकर चालू आहे की मोबाईल फोन नावाचं यंत्र आपल्यामध्ये आलं आणि आपल्या आयुष्यातला संवाद संपून गेला. जिजाऊ महासाहेबांनी त्या काळामध्ये आपला मुलगा किंवा त्यांच्या सोबत असणारे शेकडो सैनिक जेव्हा मोहिमेवर जायचे तेव्हा उगाच त्यांना राष्ट्रमाता आपण म्हणत नाही, तर त्यांनी मोहिमेवर गेलेल्या सगळ्या सैनिकांच्या कुटुंबाची जबाबदारी ही मायमाऊली स्वीकारत होती. आणि मग कोणाच्या घरची चूल पेटली का नाही, कोणाचा मुलगा आजारी आहे का, कोणाच्या घरी काही समस्या आहे का, या सगळ्या गोष्टी बाळासाहेब बघायच्या. आणि काय संवाद असेल हो त्यांचा. आज आपल्या आपल्या कुटुंबियांशी संवाद उरलेला नाहीये. जिजाऊ मासाहेबांनी छत्रपती शिवबा घडवले. का घडू शकले तर त्यांच्यामध्ये माय लेकरामध्ये एक वेगळा संवाद होता. त्यांचं एक वेगळं अतूट असं संवादाच्या पलीकडचं नातं विकसित झालं होतं. आज हे नातं विकसित झालेलं नाहीये. आज कुटुंबामध्ये अनेक प्रकारच्या दऱ्या निर्माण झाल्या. पोरगा बापासमोर बसतो, वडिलांच्या हातामध्ये मोबाईल फोन असतो, मुलाच्या हातामध्ये मोबाईल फोन असतो, आईच्या हातामध्ये मोबाईल फोन असतो आणि एकमेकाचा संवादच होत नाही. आणि मग या संवाद न झाल्यामुळे एक वेगळी पोकळी निर्माण झाली. आपण नुकतेच कोरोना सारख्या महामारीला फेस केलं आणि आपल्या FB वरती हजारो मित्र असणारी माणसं शेवटी हॉस्पिटलमध्ये एकलकोंडी पडली. आणि कोरोनामुळे माणसं नाही मेली तर एकटं पडल्यामुळे माणसं मेलेली आपण उघड्या डोळ्यांनी पाहिली. आणि मग अशा अवस्थेमध्ये, अशा परिस्थितीमध्ये जर आपण थोडीशी जर पानं जर चालली तर आपल्याला दिसेल की वेड्यांची संख्या प्रचंड वाढते, मनोरुग्णांची संख्या प्रचंड वाढते आणि माणसांच्या मनामध्ये असणारी भयानक शांतता किंवा प्रचंड भयानक गदारोळ किंवा विध्वंसक असणाऱ्या प्रवृत्तीमध्ये प्रचंड वाढ होत चालली आहे. आणि ही सगळी वाढ जर थांबवायची असेल, रोखायची असेल तर विवेकी व्यक्तिमत्व घडवणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि हे विवेकी व्यक्तिमत्व अशा या सगळ्या महानायकांच्या चरित्रामधून जर आपण सांगायला लागलो तर समाजापर्यंत पोहोचणं खरं शक्य होईल. नाही तर एकच वारी 12 जानेवारी आम्ही म्हणतो आणि जिजाऊ माँसाहेब की जय आम्ही म्हणालो की आमचं काम संपतं. आणि मग परत 19 फेब्रुवारीला जय शिवराय म्हणलं की आमचं काम संपतं. 14 एप्रिलला जय जय भीम म्हणले की आमचं काम संपतं. आम्ही उरलो फक्त घोषणेपुरतं. असं व्हायला नको. आणि असं व्हायला नको असेल तर तुमची माझी सर्वांची जबाबदारी आहे की या विस्कटलेल्या सगळ्या पर्यावरणाचा आपण सातत्याने विचार केला पाहिजे. आणि ज्या परिस्थितीमध्ये जिजाऊ माँसाहेबांनी हजारो आव्हानं पेलली, ज्या परिस्थितीमध्ये सावित्रीबाई फुलेंनी हजारो आव्हानं पेलली, ती आव्हानं मला पेलण्यासाठी माणूस म्हणून सज्ज व्हायला हवं. आणि ज्या दिवशी मी ह्या गोष्टीचा विचार करायला लागेल त्या दिवशी मला आजच्या स्त्रीच्या संदर्भाने असणाऱ्या समस्यांच्या पुढे जाऊन ह्या समस्या तर असणारच आहेत, ह्या समस्या निराकरण करण्यासाठी मी काय पावलं उचलायला हवी याचा विचार मी करणं खूप गरजेचं आहे. स्त्रियांमध्ये असणारी प्रचंड मोठी अंधश्रद्धा आहे. आजही तुम्ही बघा की खूप स्त्रिया अंधश्रद्धेने ग्रासलेल्या आहेत. म्हणजे तुम्ही तरी म्हणजे कळम सुद्धा एक खूप असं संमिश्र असणाऱ्या माणसं म्हणजे लोकांचं हे शहर आहे, गाव आहे. अनेक लोक म्हणजे अनेक ठिकाणी बीड मधली तर धक्कादायक गोष्ट अशी आहे की बीडमध्ये ऊस कामगार असणाऱ्या स्त्रियांमध्ये एकाच वर्षी 28,000 स्त्रियांनी गर्भाशयाची पिशवी काढून टाकण्याची शस्त्रक्रिया केली. तुम्हाला मला जाग्यावर आणणारी, डोकं ताळ्यावर आणणारी ही घटना आहे की ज्या देशातली स्त्री किंवा एकीकडे वैज्ञानिक होते, टाचणीपासून विमान बनवते, वैमानिक होते, शास्त्रज्ञ होते आणि अशा देशातल्या एका स्त्रीला म्हणजे एक जग प्रकाशाचं आणि एक जग अंधाराचं कसं असू शकेल. आणि एकीकडे अंधाराच्या जगामध्ये 1 वर्षभरामध्ये जर 28,000 महिला गर्भाशयाची पिशवी काढून टाकत असतील तर त्याची कारणं आम्ही तपासणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून एकीकडे प्रचंड अंधश्रद्धेने आम्हाला ग्रासून टाकले. म्हणजे आजही आम्ही पत्रिका बघतो, पत्रिका बघून 36 गुण जुळवण्याचा प्रयत्न करतो. जे अंकगणितामध्ये 36 म्हणजे विरोधाभास आणि लग्नपत्रिकेमध्ये 36 म्हणजे सुंदर किंवा हे चांगलं, ह्या ह्या विरोधाभासाचा विचार आम्ही कधी करणार आहोत का नाही. अंधश्रद्धेतनं आम्ही मुक्त व्हायला पाहिजे. आमच्यामधली सतसत विवेक बुद्धी जागी झाली पाहिजे आणि सतसत विवेक बुद्धीने तर्काने मी विचार करता आलं पाहिजे. मी तर्काने मांडणी केली पाहिजे. मी चिकित्सा केली पाहिजे. चिकित्सेच्या पातळीवर काय भलं काय बुरं हे मला तपासता आलं पाहिजे. आणि याच्या पुढे जाऊन माणूस म्हणून मी या सबंध घटनांकडे त्रयस्थपणे पाहत पाहत
मी याच्या प्रती माझं काहीतरी उत्तरदायित्व आहे, याचा विचारही मी या निमित्ताने करणं खूप गरजेचं आहे. पण होतं असं की एकीकडे आपल्या देशाच्या संसदेचं उद्घाटन होत होतं, तिथे सागर संगीत पूजा चालू होती आणि या देशाचं नाव जगभर अभिमानाचा झेंडा घेऊन फिरवणाऱ्या खेळाडूंवरती एकीकडे अन्याय अत्याचार होत होता, त्यांना पायदळीत उडवल्या जात होतं. ही विरोधाभासाच्या गोष्टी, या विरोधाभासाच्या विचारांनी माणूस म्हणून करणार आहोत का नाही? आणि हे सगळं करण्यासाठी या महानायकांनी जो स्वाभिमानाचा बाणा आमच्या कणाकणामध्ये भरलेला होता, तो आम्ही कुठंतरी मोडून टाकलाय का काय, असंही कधी कधी वाटायला लागतं. म्हणून आपण ह्या सगळ्या गोष्टींकडे डोळे उघडून बघणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. मा जिजाऊंनी असेल, सावित्रीबाई फुलेंनी असेल, हजारो वर्ष पुढचा विचार केला, हजारो वर्ष पुढे जाऊन त्यांनी समाजाची बांधणी करण्याचं काम केलं. आणि आज मात्र जिजाऊ मासाहेबांचं स्मृतीस्थळ अजूनही आपण बघतो की जिजाऊ मासाहेबांचं स्मृतीस्थळाकडे आपण जातो, पण सावित्रीबाई फुलेंचं जे घर आहे फुलेवाडा, ते मात्र आज आता मोडकळीस आलेलं आहे. तिकडे मात्र कोणाचं लक्ष नाहीये. आणि हा इतिहास पुसून टाकण्यासाठी व्यवस्था तत्परपणे उभी आहे की काय असं वाटण्याची वेळ आणि असं अशी शंका येण्याची वेळ आज आता आपल्याला झाली, आज आपल्या समोर येते. आणि आपण या सगळ्या गोष्टीकडे सुद्धा एक स्त्री म्हणून, एक माणूस म्हणून उघड्या डोळ्यांनी बघावं असं मला वाटतं. हे सिनेमे असतील, हे नाटकं असतील, या जाहिराती असतील, एकीकडे आपल्याला आभासी जगामध्ये घेऊन जात आहेत आणि एकीकडे आपल्याला वास्तवतेचं चित्र दाखवत आहेत. पण तुम्हाला मला विवेकाने या सगळ्या गोष्टीकडे बघणं खूप गरजेचं आहे. आपल्या धडावर आपलं डोकं ठेवून आपण या गोष्टीकडे बघूया. कारण हाच शेवटी, यांनी तुम्हाला मला, या सगळ्या महानायकांनी, या महानायकांनी तुम्हाला मला जो विचारांचा वारसा दिलेला आहे, हा विचारांचा वारसा केवळ सांगून भागणार नाही, आता तो कृतीत न उतरणं आणि कृतीतून समोर येणं फार महत्वाचं आहे. आणि या दृष्टीनं जर आपण बघायला लागलो तर आपल्याला अनेक गोष्टी आपल्या समोर येतील. हजारो गोष्टी, हजारो घटना आपल्या आजूबाजूला आहेत. आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आपण थोडासा जाता जाता शेवटी एक दोन चार गोष्टी तुमच्या समोर ठेवते. आपण थोडा विचार करूया की ही सगळी परिस्थिती अशी आहे, म्हणजे, आणि ही हजारो वर्ष चालत आली आहे. समाजामध्ये बऱ्या वाईट घटना घडतात, कधी कधी वाईट घटना खूप पराकोटीला जातात. आणि न्यूटनच्या त्या नियमाप्रमाणे जेव्हा एखादा हवाबंद बॉल जेवढ्या जास्त प्रमाणात आपण खाली दाबू तितका तो उसळतो. आणि ही माणसाची सहज प्रवृत्ती आहे. विद्रोह हा माणसाच्या रक्तामध्ये आहे. फक्त तो वर येण्यासाठी एखाद्या संधीचे, एखाद्या घटनेचा अवकाश असतो. या सगळ्या गोष्टी आपण बघत बघत असलो तरीही आपण माणूस म्हणून जिजाऊ साहेबांचा वसा, सावित्रीबाई फुलेंचा वसा जेव्हा आपण पुढे नेण्याचा विचार करतो, तेव्हा अगोदर आपण हा विचार केला पाहिजे की मी ह्या देशाचा, मी ह्या समाजाचा काहीतरी देणेदार आहे. ही जबाबदारी माझ्यावरती आहे. आणि ही जबाबदारी माझ्यावरती असताना मी हे विसरत चाललीये का? मी कशी विसरत चाललीये? तर एक छोटीशी घटना मी तुम्हाला सांगते. म्हणजे जगाच्या सौंदर्य प्रसाधनाच्या बाजारामध्ये भारत हा मागच्या वर्षापर्यंत 2 नंबरचा देश होता. आज तो 1 नंबरचा देश झालाय. आता तुम्ही असं म्हणताल की मॅडम टीका करतायत खूप. आता वास्तव गोष्टी आपण बोलूया. आणि हे सौंदर्य प्रसाधन भारतामध्ये, म्हणजे जगभरामध्ये तयार होणाऱ्या सौंदर्य प्रसाधनांचं मार्केट, भारत हा देश हा 1 नंबरचा देश आहे. आणि जगभरातल्या सगळ्या देशांचं लक्ष भारताच्या या बाजारपेठेवरती असतं. आणि मग अशा 2 घटना झाल्या. आणि ह्या 2 घटना आपण थोड्याशा बघूया. म्हणजे अं, सा कोरियामध्ये एक एकच गोष्ट सांगते, आता वेळ नाही आपल्याकडे. कोरियामध्ये म्हणजे जेवढी सुंदर स्त्री तेवढा जास्त पगार, असा तिथे एक अलिखित नियम आहे. आणि मग तिथे चष्मा घातलेली स्त्री सुद्धा देखणी नाही असं म्हटलं जातं. आणि मग एक वेगळी दडपशाही, एक वेगळा तणाव त्या देशातल्या स्त्रियांवरती आहे. आणि मग ह्या स्त्रिया देखणं दिसण्यासाठी अनेक गोष्टी करतात, कारण तेवढा सगळा पगार, तेवढं सगळं, म्हणजे ते काय म्हणू, पात्रता, गुणवत्ता वगैरे वगैरेकडे त्या दृष्टीनं त्या देशामध्ये हे सगळं चालतं. आणि मग हे सगळं हजारो स्त्रिया अनेक वर्षापासून सहन करत करत आल्या. पण त्यातली एक स्त्री अशी निर्माण झाली आणि तिने सांगितलं की नाही पाहिजे आम्हाला हे सगळं. आमची बुद्धी सक्षम आहे ना, बुद्धी ही आमचं सौंदर्य आहे, आम्ही अजिबात हे वापरणार नाही. आणि बघता बघता लिपस्टिक बॅन नावाची संकल्पना आपल्याकडे आली आणि जगभर ही विकसित झाली. आणि एका दिवसामध्ये या स्त्रीच्या विचाराचे लाखो फॉलोअर झाले. हल्ली FB वरती किंवा समाज माध्यमांवरती हे फार पटकन दिसतं. आणि
आणि बघता बघता सौंदर्य प्रसाधनांच्या वरती बोलणाऱ्या अनेक मुली आल्या, हजारो शेकडो मुली रस्त्यावरती आल्या. त्यांनी मोर्चे काढले, त्यांनी निदर्शनं केली आणि बघता बघता एवढा प्रचंड मोठा प्रतिसाद या मुलींना मिळाला आणि ह्या मुलींनी सबंध जगभर आपली चळवळ अगदी कमी दिवसामध्ये लोकांपर्यंत पोहोचवली. आणि मग झालं असं की जगभरातल्या सौंदर्य प्रसाधन निर्माण करणाऱ्या मार्केटवरती याचा परिणाम दिसायला लागला. आणि मग इतका परिणाम दिसायला लागला की या लोकांच्या पोटामध्ये धडकी भरायची वेळ आली. आणि मग काय झालं, तर एके दिवशी संध्याकाळी ही मुलगी, जिने एवढं सुंदर एक कन्सेप्ट समाजामध्ये राबवली आणि समाजाला एक उत्तर दिलं की बाईचं सौंदर्य हे दिसण्यामध्ये नसून तिच्या बुद्धीमध्ये असतं, तिच्या विचारांमध्ये असतं, तिच्या कृतीमध्ये असतं. आणि हे सगळं बघण्याऐवजी सुंदर स्त्री ही देखणी स्त्री म्हणजे ती दिसण्यामध्ये सुंदर आहे म्हणजे देखणी नसून तिच्या बुद्धीकडे आपण पाहिलं पाहिजे, हा एक आदर्शवादी विचार ती घेऊन येणाऱ्या स्त्रीचा रातोरात मर्डर होतो. आणि समाज माध्यमांमध्ये येतं की ही तिने अपघात, तिने सुसाईड केलं किंवा तिने आत्महत्या केली असं सांगितलं जातं. आणि मग असं सांगणाऱ्या म्हणजे अशा मुलीचा म्हणजे एक एक लुई पी नावाची ही मुलगी, आणि जेव्हा हिच्याबद्दल समाज माध्यमांमध्ये येतं की ही बंडखोर स्त्री जिने शेवटी आत्महत्या केली, तर तुम्ही मला एक सांगा की जी मुलगी एवढी प्रचंड बुद्धिमान आहे, जिने एवढा प्रचंड विद्रोही निर्णय घेतला, समाज माध्यमांमधून ती जगभर पोहोचली, अशी स्त्री रातोरात गळफास घेईल का? आजपर्यंत या देशामध्ये, या जगामध्ये अशा हजारो स्त्रियांचं आयुष्य असंच संपवल्या गेलं, असंच त्या संपल्या. म्हणून लक्षात घेऊया की ज्या बुद्धीच्या जोरावरती जिजाऊ माँसाहेब असतील, सावित्रीबाई फुले असतील, अशा हजारो तमाम स्त्रियांनी, तमाम पुरुषांनी या देशाच्या सर्वसामान्य माणसाचं जगणं सुंदर व्हावं यासाठी समाजाला विचार दिला. नुसता विचार देऊन ही लोक थांबले नाहीत, तर त्यांनी कृतीतनं हा विचार समाजापर्यंत पोहोचवला. आणि हा विचार समाजामध्ये पोहोचत असताना अनेक हल्ले पचवले, झालेल्या अनेक प्रचंड नुकसान सहन केलं. आणि अशा सगळ्या स्त्रियांचा वसानी वारसा जर आम्हाला पुढे न्यायचा असेल, तर आम्ही खरंच अंधश्रद्धातनं मुक्त झालोय का? खरंच मला माझा आवाज आहे का? खरंच मला माझा चेहरा दिसतोय का? खरंच मी विवेकी जगण्याच्या साठी समर्थ आहे का? माझ्या जगण्यातनं समाजासाठी, समाजाला मी काय देऊ पाहते? माझ्या जगण्यातनं मी एखाद्या तरी माणसाचं जगणं सुंदर करण्यासाठी प्रयत्न केलाय का? असे अनेक प्रश्न मी मला स्वतःला आणि आपण स्वतःला विचारायला हवे. तरच आपल्याला सावित्रीची लेक, जिजाऊंची लेक म्हणून घेण्याचा अगदी थोडासा म्हणजे कणा इतका तरी अधिकार मिळेल असं मला वाटतं. आपल्यावरती खूप मोठी जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी आपल्याला निष्ठेने पार पाडायची आहे. आणि मला आणि तरच आम्ही म्हणजे शेवटच्या क्षणी म्हणजे डोळ्यात डोळे घालून बघण्या इतकी तरी आमच्यामध्ये म्हणजे ती क्षमता उरेल असं मला वाटतं. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा म्हणजे ह्या सगळ्या व्याख्यानाचा हा प्रपंच असावा. सावित्रीबाई फुलेंनी, जिजाऊंनी सुद्धा अनेक गोष्टी आत्मसात केल्या होत्या. जिजाऊ सुद्धा बहुभाषिक होत्या, त्यांना 5-6 भाषा यायच्या. त्या घोडस्वारी उत्तम करायच्या, त्या दंडपट्टा चालवायच्या, त्या अनेक म्हणजे वैचारिक तर होत्याच होत्या, त्यांना काळाच्या पुढे जाऊन त्या विचार करायच्या. सावित्रीबाई फुले सुद्धा त्या यांना ह्या सुद्धा अगदी अशाच पद्धतीने जगल्या. म्हणजे त्यांचं तर किती पराकोटीचं आयुष्य आहे की महात्मा फुल्यांना अर्धांगवायू झाला, उरलेलं राहिलेलं पुस्तक त्यांनी स्वतः लिहून काढलं. जेव्हा महात्मा फुल्यांचा मृत्यू होतो तेव्हा स्वतःच्या नवऱ्याचं ते ज्याला टिटवा असं म्हणतो ते त्या त्या स्वतः धरला त्यांनी आणि स्वतः त्या स्मशानात गेल्या. इतकी बंडखोर स्त्री, इतकी विवेकी स्त्री, जिचा वारसा तुम्हाला मला आहे, अशा स्त्रीच्या संदर्भाने बोलत असताना आपण निश्चितच विवेकी जगण्याची वाटचाल धरूया, कास धरूया. आणि या निमित्ताने समाजामधल्या होणाऱ्या अशा अनेक घटनांकडे उघड्या डोळ्याने बघून याच्यासाठी काय करता येईल याचा आपण विचार करूया. जिजाऊ माँसाहेबांनी हा विचार केला म्हणून त्या छत्रपती घडवू शकल्या आणि स्वराज्य नावाचं देखणं स्वप्न त्या साकार करू शकल्या. सावित्रीबाई फुलेंनी हे स्वप्न पाहिलं आणि म्हणून तुमच्या माझ्या हाती लेखणी आली. आणि ही लेखणी आल्यामुळं, ही वाणी आल्यामुळे आज मी तुमच्याशी संवाद साधू शकले. मला पुढच्या पिढ्यांना हा वारसा पुढे न्यायचा असेल तर पुढच्या पिढ्यांना मला काय द्यावं लागेल आणि यासाठी मी किती तयारी माझी असली पाहिजे, हा विचार मी या निमित्ताने करणं खूप गरजेचं आहे. आणि या निमित्ताने आपण हा विचार करूया. थोडस परखड बोलले, जाता जाता एक कविता ठेवते. मराठीची विद्यार्थिनी आहे, कविता माझी नाही समजून घ्या, पण कवितेतले शब्द मला कायम जागे करतात. या निमित्ताने तुम्ही मला सगळ्यांनी बोलवलं. माझा विद्यार्थी हरिभाऊ पावडे कायम अभिमान वाटावा असा हा विद्यार्थी आहे. प्रेरणादायी व्यक्तिमत्व या परिसरातला आहे.
निश्चितच अभिमानास्पद त्यांची कामगिरी तुमच्या त्या परिसरामध्ये होते, याची निश्चित आम्हाला सार्थ अभिमान आहे. शेवटी आपल्या सगळ्या परिवाराचे मी आभार मानते. जाता जाता तुमच्या समोर ही कविता ठेवते. निश्चितच कवितेचे शीर्षक आहे जिजाऊ माँसाहेब. माँसाहेब, तुमचा एखादा अश्वरूढ पुतळा किंवा तुम्हाला बंद काचेच्या फ्रेम मध्ये पाहिलं की मन कसं भरून येतं आणि जय जिजाऊ म्हणावं असं मनात दाटून येतं. माँसाहेब, तुमचा एखादा अश्वरूढ पुतळा किंवा तुम्हाला बंद काचेच्या फ्रेम मध्ये पाहिलं की मन कसं भरून येतं आणि जय जिजाऊ म्हणावं असं मनात दाटून येतं. पण बरं झालं माँसाहेब, तुम्ही आज आमच्यात नाहीत. पण बरं झालं माँसाहेब, आज तुम्ही आमच्यात नाहीत, कारण आजकाल कोणाचाच कोणाला हवाला देता येत नाही. बरं झालं माँसाहेब, आज तुम्ही आमच्यात नाहीत, कारण आजकाल कोणाचाच कोणाला हवाला देता येत नाही. तेव्हा जीवाला जीव देणारा एखादा जीवा होता, पावनखिंड लढवणारा एखादा बाजी होता. पण माँसाहेब, आज कोणत्या किल्ल्यावर घोरपड टाकावी तर घोरपडच दोर सोडून पळते आणि लाल किल्ल्यावरून संदेश देताना बुलेट प्रूफची काच लागते. माँसाहेब, बरं झालं आज तुम्ही आमच्यात नाही, कारण आजकाल कोणाचाच कोणाला हवाला देता येत नाही. तेव्हा जीवाला जीव देणारा एखादा जीवा होता, पावनखिंड लढवणारा एखादा बाजी होता. आज कोणत्या किल्ल्यावर घोरपड टाकावी तो घोरपडच दोर सोडून जाते आणि लाल किल्ल्यावरून संदेश देताना बुलेट प्रूफची काच लागते. माँसाहेब, आज कोणाला म्हणावा आमचा नेता? खूप गंभीर प्रश्न तुमच्या माझ्या समोर आहे. माँसाहेब, आज कोणाला म्हणावा आमचा नेता? प्रत्येक वेळी आम्ही फसतो. माँसाहेब, कोणाला म्हणावं आमचा नेता? प्रत्येक वेळी आम्ही फसतो आणि ज्याच्यावर विश्वास टाकला, आज ज्याच्यावर विश्वास टाकला तो उद्या दुसऱ्याच पक्षात असतो. माँसाहेब, हे किती काळ चालायचं? म्हणूनच माँसाहेब, तुमचा एखादा अश्वरूढ पुतळा किंवा तुम्हाला बंद काचेच्या फ्रेम मध्ये पाहिलं की मन कसं भरून येतं आणि जय जिजाऊ म्हणावं असं मनात दाटून येतं. जय जिजाऊ म्हणावं असं मनात दाटून येतं. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. अत्यंत ओजस्वी वाणीमध्ये आपलं मनोगत या ठिकाणी मार्गदर्शन रूपी आपण व्यक्त केलेले आहेत. नंतर कार्यक्रमाचं शेवटचं म्हणजे आभार प्रदर्शन करण्यासाठी मी आमंत्रित करतो ते सहकारी डॉक्टर नामानंद साठे सर, अतिशास्त्र विभाग, शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय. साठे सर. हॅलो सर, आवाज येतोय का? हॅलो. येतोय सर, येतोय. धन्यवाद पावडे सर. शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयातील इतिहास विभाग, इनरव्हील क्लब ऑफ कळम सिटी व अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा कळम. का सर? एक मिनिट. जिजाऊ साठे सर, अनम्यूट करा. आवाज येत नाही तुमचा. येत नाही का सर? हा, येतोय आता. पण व्हिडिओ बंद येतोय का का सर? हा, बंद होता. आता ठीक आहे, बोल. हॅलो, येतोय का सर आवाज? हा, ठीक आहे, बोला. शिक्षण वर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयातील इतिहास विभाग, इनरव्हील क्लब ऑफ कळम सिटी व अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा कळम यांच्या संयुक्त विद्यमाने प्रेरणा जिजाऊ माँसाहेबांची व वसा